प्रिव्हेन्शन आणि अर्ली डायग्नोसिस साठी करायला काय पाहिजे, तुम्हाला तुमच्या आय डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअप करायला पाहिजे. कारण तुमचं डोळ्याचं प्रेशर जर थोडंफार वाढलेलं आहे किंवा तुम्हाला जर अनुवंशिकता आहे त्याच्यामुळे तुम्ही हायर रिस्कवर आहात, तर फक्त आणि फक्त तुमचे डॉक्टर तुम्हाला अर्ली डायग्नोसिस करून देऊ शकतात. या आजारात अर्ली डायग्नोसिस अतिशय महत्वाचं आहे, कारण जितकी ऑप्टिक नर्व आपली डॅमेज झालेली आहे तिला आता आपण रिकव्हर नाही करू शकत आहे. पण आपला मूळ ट्रीटमेंटचा उद्देश हा आहे की आपल्याला जी उरलेली नजर आहे तिला अतिशय व्यवस्थित मेंटेन करायचं आहे, तिला फर्दर डिटिरियोरेट होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे अतिशय बरोबर की कोणत्याही वेदनांशिवाय तुम्हाला काचबिंदू होऊ शकतो, कोणत्याही सिम्पटम्स नसतील, मला डोळ्याचा काहीच त्रास नाही, मला काचबिंदू होऊ शकत नाही, ह्या धारणेत राहू नये. जसं मी म्हटलंय तुम्हाला रिस्क फॅक्टर्स आहे, तुमचं वय 40च्या वर आहे, तर निश्चितच तुम्ही आय चेकअपच्या वेळेला काचबिंदू विषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला. डोळ्याचं प्रेशर दरवर्षी आय चेकअप जेव्हा तुम्ही करत आहात 40+ एज ग्रुपमध्ये तुम्ही आय प्रेशर चेकिंग करून घेणे गरजेचं आहे आणि काचबिंदूचं निदान किंवा डायग्नोसिस तुमच्या डॉक्टरांकडून करून घेणं आहे. याच्याविषयी तुम्हालाही थोडं अवेअरनेस असेल तर कसं होतं की वेन यू आर गोईंग फॉर आय चेकअप यू नो व्हॉट यू आर रिअली एक्सपेक्टिंग फ्रॉम दॅट आय चेकअप. फक्त चष्म्याचा नंबर चष्म्याच्या दुकानात काढून घेणं ह्याला आय टेस्टिंग नाही म्हणत. आपल्या डॉक्टरशी या विषयावर बोला. तुम्हाला इतर आजारांची असोसिएशन असतील तर त्याबद्दल यू शुड बी अवेअर. सो अवेअरनेस ह्या आजारासाठी अतिशय महत्वाचा आहे. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच आमच्यासोबत ग्लुकोमा से सावधान या इनिशिएटिव्ह मध्ये जोडण्यासाठी. थँक्यू.